डिलिव्हरी तुम्ही केली, पण माझे टाके इतके खूप दुखतात ते का बस. आणि माझ्या समोरची जी माझी मैत्रीण आहे ना, तिचं सीझर होऊन ती चांगली टनटन येते आणि मी बसते रडत. आता तू नॉर्मल डिलिव्हरी झाली तर खूप खुश व्हायला पाहिजे ना, कारण तुझी आधीपासून इच्छा होती की माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे, घरच्यांची तशी इच्छा होती आणि छान डिलिव्हरी पण झाली. पण ते खाली टाके आहेत, त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर ते त्रास होणार नाही त्याचा. हे टाक्याची काळजी आपल्याला 15 दिवसापर्यंत घ्यायची, त्याच्यानंतर ते गळून पडणार आहेत. मग तोपर्यंत तुला काय करायचंय तर पालथी मांडी घालून व्यवस्थित प्रेशर देऊन बसायचंय टाक्यांवर. ठीक आहे. तुझं पोट साफ नाही झालं तर टाक्याला ताण पडेल, त्यामुळे तुला पूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे जेणेकरून टॉयलेटला कडक होणार नाही. तू लघवीला आणि टॉयलेटला जाऊन आली की तुला ते टाके स्वच्छ धुतले पाहिजेत गरम पाणी आणि साबण वापरून. आणि मग परत एकदा एक्स्ट्राची ती अँटीबायोटिकची ऑइंटमेंट तिथे लावायची आहे. ठीक आहे. आणि पेनकिलरची औषधं, अँटीबायोटिक्सच्या गोळ्या आपण सोबत दिलेल्या आहेत, त्या 7 दिवसापर्यंत घेतल्या की टाके बरे होऊन जाणार आहेत. मग त्यामध्ये रडण्यासारखं काय, उलट तू तर जास्त खुश व्हायला पाहिजे ना.